श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा हा परम पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात सुखद परिवर्तन अनुभवायला येतील. जर तुम्ही या संदेशाची निवड करून ऐकायला घेतला आहे तर तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला या संदेशातून देत आहेत. जर तुमची इच्छा आहे की ते तुम्हाला प्राप्त व्हावे तर पुढील 5 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे सुखद अनुभव तुम्हाला होणार आहेत. आशीर्वादही प्राप्त होतील, ते मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला असलेल्या चिंता आज रात्रीतून नष्ट करणारा माझा आशीर्वाद, तुझे टेन्शन, तुझे दुःख, तुझ्या सर्व काही क्लेशांना हरण करणारा माझा हा संदेश तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणापासून तू अनुभव करशील की तुझ्या आयुष्यातून त्या काही घटना ज्या तुला हव्या नाहीत, ज्या तुला तुझ्या आयुष्यात नको आहेत, जे लोक नको आहेत, ते सर्व काही तुझ्यापासून दूर जाताना तुला आता अनुभव येणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील आता अशा काही सुखद गोष्टी तुला अनुभवायला मिळतील ज्या मी तुझ्यासाठी काही कारणांमुळे आजपर्यंत थांबवल्या होत्या, कारण त्यासाठी नक्की वेळ येणार होती. आता ती शुभ वेळ येत आहे. आता बाळा, तुझे शत्रूही तुझ्या पुढे लवकरच गुडघे टेकणार आहेत. मला माहीत आहे की तू खूप काही काळापासून ज्या गोष्टींसाठी वाट पाहत होतास ती वाट आता संपणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव आणि त्या किरणांचा प्रभाव पडणार आहे. जी सकारात्मक ऊर्जा आहे ते आता तुझ्या आयुष्यात प्रवेश करून ती किरणे तुझ्या आयुष्यातून ती नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट करणार आहे. त्यासाठी तू सज्ज आहेस. जर तुझ्या मनात आहे की ते तुला हवे आहे तर तुला ते नक्की प्राप्त होईल. विश्वास ठेव, कारण तुझा देव आज तुझ्यापर्यंत येऊन तुला हा उपदेश करत आहे की मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, पुढे चालत राहा. तुझ्या कर्मात तुला थोडाफार त्रास होत आहे, मला माहीत आहे. काही वेदनाही होतात, काही दुःखही होत आहे, काही क्लेशही तुला सहन करावे लागत आहेत. पण यानंतर तुझा मोठा विजय निश्चित करण्यात आला आहे. बाळा, न घाबरता पुढे चालत राहा, कारण दैवी योजना काय आहे हे आज तुला लक्षात येत नाही, कारण ती मानवी विचारांच्याही पलीकडे आहे. देवांचे आशीर्वाद जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते चमत्कारात रूपांतरित होऊन तुम्हाला प्राप्त होतात. असेच काही आताही अद्भुत तुझ्यासोबत घडणार आहे. बाळा, तू जे काही मला मागत आहेस ते मिळण्याची योग्य वेळ मी तयार करत आहे. आज काही गोष्टी तुझ्यासमोर पडद्याआड तुला वाटत असेल, पण आज तुझे मन स्थिर करणारा आशीर्वाद घेऊन आलेला माझा दिव्य संदेश, पवित्र संदेश, जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकत आहे त्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. मनातील क्लेश संपून जातील. दुःख, यातना हळूहळू कमी होऊ लागतील. देव म्हणतात, बाळा, उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी असेल. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही सुखाचे परिवर्तन घेऊन आलेला दिवस असेल, कारण आज खूप मोठा शुभ दिवस आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल त्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी राहील. माता लक्ष्मी त्याचे घर सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि प्रगतीने भरण्यासाठी त्याच्या घरात विराजमान झाल्या आहेत. काल तुम्ही जी काही पूजा अर्चना केली आहे त्यामुळे तुम्हाला दैवी कृपेचा अनुभव
येणार आहे. ज्यांना त्या आर्थिक अडचणी खूप काही प्रमाणात आतापर्यंत जाणवत होत्या, त्या आता इथून अगदी या क्षणापासून दूर होणारा आशीर्वाद आणि माता लक्ष्मीची चिरकाल कृपा प्राप्त होणार आहे. तुमचा विश्वास देवावर कायम ठेवा, कारण देव भगवंत तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहेत, जे काही चमत्कार पाठवत आहेत, त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण प्राप्त होण्याची ती शुभ वेळ जवळच येत आहे. निश्चिंत राहा आणि पुढे पाऊल टाकताना देवाचे स्मरण करून टाका, कारण त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. देवाच्या नामात अफाट शक्ती आहे, अनंत शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही ती ऊर्जा प्राप्त करावी अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, माझा प्रिय बाळ, जो कोणी या क्षणाला माझ्याकडे मोठ्या आशीर्वादासाठी प्रार्थना करत आहे, त्याची ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याला नक्कीच प्राप्त होतील. त्याच्या घरी, त्याच्या कुटुंबात सुख, समाधान, सुविधा, आनंद, आरोग्य आणि ऐश्वर्याची वाढ होईल. कारण मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हा दिव्य संदेश देत आहे, ज्यात तुमचे कल्याण दडलेले आहे. जो कोणी हा संदेश संपूर्ण ऐकून मनपूर्वक स्वीकार करेल, त्याच्या घरी ती भरभराट ऐश्वर्य माता लक्ष्मी प्रदान करेल. त्याच्या घरात कधीही दरिद्रता, कमतरता, कधीही उणीव भासणार नाही. जो कोणी या संदेशाला संपूर्ण ऐकून देवाचे नाम घेईल, त्याच्यासाठी निरंतर त्या दैवी ऊर्जेचे द्वार उघडे राहील. सतत त्याच्याकडे ती ऊर्जा प्रवाहित होत राहील, जी दैवी आहे, जी सकारात्मक आहे, जी नैराश्यातून बाहेर काढणारी आहे. म्हणूनच हा दैवी संदेश तुझ्या भाग्यात देण्यात आला आहे. तुझा भाग्योदय होण्याचा सुवर्ण काळ जवळ आला आहे. निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला कोण विरोध करत आहे त्याकडे लक्ष न पुरवता आपल्या कर्मांवर अधिक लक्ष पुरव, कारण तुला हीच कर्म पुढे नेऊन तुझ्यात खूप काही सामर्थ्य आणि तुझे नावही घडणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू नामांकितही होशील, तू प्रसिद्धीही पावशील, कारण तुझ्यासाठी तुझा देव कार्य करत आहे. चुकूनही या दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करू नका. प्रत्येक जीव हा दैवी निर्माण झालेला जीव आहे. प्रत्येकाच्या मनाच्या वेदना दुखावता कामा नये. प्रत्येकाला समान लेखा आणि प्रत्येकाला प्रेम, आपुलकीची भावना, आदराची भावना ठेवा. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचे प्रिय व्हाल. देव म्हणतात, कधीही कुणाचे उणे आपल्या वाणीने चिंतू नका, कारण देव सर्व काही पाहत आहे. देव म्हणतो, बाळा, तुझी ऊर्जा वाढवणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला तर आता निश्चिंत हो. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत. तुझी सुख, समृद्धी आणि आनंद वाढेल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश ऐकताना श्री स्वामी समर्थ, माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींची निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर कल्याणकारी ऊर्जा येत राहो. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत राहो. स्वामींची दिव्य दृष्टी सतत तुमच्यावर राहो. स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने तुमचे सहकुटुंब आनंदित राहो. निरंतर स्वामींची कृपा तुमच्यावर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.